आज परांडा शहरामध्ये परांडा नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीनं बंद पुकारला होता। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा बंद जो आहे तो कडकडीत बंद पाळण्यात आला होता। या ठिकाणी या संपूर्ण जी कमिटी आहे त्या कमिटीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। आपल्याबरोबर सर्व त्याचे जे सदस्य आहेत ते आपल्याबरोबर त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। काय सांगाल, हा बंद पुकारला होता कशा पद्धतीनं, काय तुमची तक्रार आहे यावर? आम्ही मागील 2022 पासून अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्याने 3 कमिट्या नियुक्त केल्या होत्या। शेवटची कमिटी 24 जुलै 2024 रोजी केलेली आहे। 1 वर्षाचा कालावधी होत आलेला आहे। आत्तापर्यंत त्याची चौकशी झाली नाही। त्याने आम्ही जे 22 मुद्दे मांडले त्या 22 मुद्द्यामध्ये त्याचे पूर्ण भ्रष्टाचार निष्पन्न झालेला आहे। आम्ही प्राथमिकदृष्ट्या हे केलं तर आमची मागणी अशी आहे की तात्काळ प्रशासनाने ज्या मुख्याधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर किंवा निलंबन करून ते चौकशी समिती तात्काळ नियुक्त करून 15 दिवसाच्या चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकारी मागून घेऊन योग्य ती कारवाई करावी। आपण पाहतोय की या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देखील यावेळी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। काय सांगचाल की मोटरसायकल देखील रॅली काढण्यात आली, थोडंसं वातावरण देखील मगाशी हे होतं, त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, मी सगळ्यात पहिल्यांदा सर्व परांडा शहरातील व्यापाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी 100% या बंदमध्ये सहभाग दर्शवून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचं आभार मानतो। आणि जे काय मगाच्या प्रकरणावर तुम्ही मला विचारलं किंवा जी काय गालगोट लागला, तर ही म्हणजे असं झालं आहे की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, लगीन लोकांचं नाचतं येडे, म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का? म्हणजे आम्ही 1 नंबरच्या जर भोकात पाणी सोडलं तर 3 नंबरमधनं पाणी निघायला लागले। हे असला धंदा करायची काय गरज आहे? आमचं हे आंदोलन मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात होतं। ह्याला स्वतः माजी नगराध्यक्षाने अंगावर घ्यायची गरजच नव्हती। आणि जर तुम्ही अंगावर घेत असाल तर आम्ही तुम्हाला शिंगावर तर घेणारच। ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं अडचण असायचं काय कारणच नाही ना। जशाला तसं प्रत्युत्तर द्यायची आमची पहिल्यापासूनची जुनी सवय। त्यामुळं हा परांडा शहरातील सर्व व्यापारी सुजाण आहे आणि त्यानं 100% बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचे आभार मानतो। काल आपण एक आमदार लापता असल्याचं देखील वक्तव्य केलं होतं, नेमकं काय भूमिका असणार आहे आपली पुढची? नाही, आता कसं आहे की आमदार ती काय गायब व्हायची पहिली वेळ नाही मतदारसंघातनं। 2019ला बी जेव्हा ती निवडून आलते तेव्हा बी ती 3 वर्ष तर गायबच होते। आणि ती कायम रुसून बसते, कायम रुसते, म्हणजे त्याला काय हीच नाही, मंत्रिपद नाही दिले की रुसून बसायचं। अहो मग तुम्हाला 1,05,000 मतदारांनी ज्या मतदान केलेलं आहे त्याबद्दल तरी तुम्ही थोडी ऋण तुमचं व्यक्त करायला या, त्यांचा सत्कार तरी घ्यायला या। त्याला सुद्धा तुम्ही येत नाहो, तुम्ही अधिवेशनात या मतदारसंघाकरता प्रश्नसुद्धा उपस्थित करत नाहो, म्हणजे किती विचित्र भयानक परिस्थिती परांडा शहराची, म्हणजे लक्षात घ्या। आता जरी मुख्याधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, निश्चित रूपानं त्याच्यानंतरच्या आंदोलनाची दिशा आम्ही सर्व परांडा शहरातील सुजाण नागरिक आम्ही बसू, त्याच्यानंतर आमची पुढची दिशा ठरेल आणि यापेक्षा तीव्र पद्धतीचं पुढचं आंदोलन नक्कीच आमचं असेल। आपण पाहतोय की या ठिकाणी हे जे निवेदन आहे मुख्याधिकाऱ्याच्या जे कारवाई करण्याचे, ते निवेदन यावेळी महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल त्यांना देण्यात आलं असून या ठिकाणी जर मुख्याधिकाऱ्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई न झाली तर या ठिकाणी या सर्व जे कृती समितीचे सदस्य आहेत त्यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। कॅमेरामन संतोष शिंदेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, परांडा, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।